आरएनएन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा आरएनएन न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. आरएनएन न्यूज मराठी. अन्न छत्रालय सुरू, रामनवमी निमित्त भाविकांना मोठा दिलासा. पुसद येथे अन्न छत्रालयाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातून बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोरादेवी येथे रामनवमी निमित्त लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. दूरवरून प्रवास करून येणाऱ्या या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन यंदा गोरसेना अन्नछत्रालय सुरू करण्यात आले असून त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे. या अन्नछत्रालयाचे उद्घाटन राज्याचे मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते. सर्वांना नमस्कार, जय सेवालाल. आज पुसद येथे गोर अन्न छात्रालय जो उपक्रम आपण काही वर्षापूर्वी सुरू केलं होतं आणि कोविडच्या काळात त्याला थोडंसं खंड झालं होतं आणि त्याची सुरुवात आपण आज परत करतो आहे. तर मी आपल्या सर्वांना माहिती देतो की संत सेवालाल महाराज आणि बंजारा समाज यांचं नातं हा फार घट्ट आणि रामनवमी निमित्त कर्नाटक असो, आंध्र प्रदेश असो, मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, या बाजूने या रामनवमीच्या दरम्यान 4 ते 5 दिवस भाविकांची गर्दी ह्या फार मोठ्या संख्येत तिथे पोरादेवीला दर्शन घ्यायला जातात आणि त्यांची कधी कधी गैरसोय होते. कधी कधी त्यांना जेवायला किंवा चहा प्यायला किंवा काही क्षण आराम करायचा असेल किंवा त्यांचं काही आजार असेल किंवा पोट खराब झालं असेल, काही छोटे मोठे आजार असतील, त्याच्यावर त्यांना सोयीसुविधा मिळावं म्हणून गोर अन्न छात्रालयाचं आपण इथे जे काही वर्षानंतर परत सुरू करतो आहे आणि यावेळेस आपण ह्या PN कॉलेजजवळ करतो आहे. कारण की सर्व मंडळी जी येणारी आहे ती थांबून इथे त्यांची सोयीसुविधा व्हायला पाहिजे. त्यांचं 3 दिवस जेवण, चहा आणि आरोग्य यासाठी त्यांना सुविधा देण्याचा आपण प्रयत्न इथे करतो आहे. या उपक्रमाला सर्व समाज बांधव, काही संघटना आणि मोठ्या प्रमाणात काही तरुण मंडळी यांनी पुढाकार घेऊन सहभागी होऊन त्यांचा पूर्ण वेळ त्यांनी निधी देण्याचं काम असो, अन्नदानाचं काम असो किंवा आपलं श्रमदान असो, या विविध ह्याच्यात त्यांनी आपलं योगदान तिथे दर्शवलेलं आहे. मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधवांचं पण तिथे आभार व्यक्त करतो. आणि हा जो उपक्रम आहे हा माझा पुतण्या स्वर्गीय राज नाईक यांना मी त्यांच्या चरणी हा आपण इथे सुरू करतो आहे. तर याला प्रतिसाद हा कोविडच्या आधी जेव्हा आपण करायचो तेव्हा मला लक्षात आहे की 40,000 लोकांनी तिथे 3 दिवसात जेवण केलं होतं आणि त्यांना आपण तिथे सेवा देण्याचं काम केलं. निश्चितपणे मला असं वाटतं यावेळेस त्याच्यापेक्षाही जास्त लोकांना आपण इथे सेवा देण्याचं काम करू आणि याच्यात सर्वांचा सहभाग असल्यामुळे त्यांचं परत एकदा मी खूप खूप आभार व्यक्त. येणाऱ्या भाविक भक्ताला काय आवाहन करणार आहे या मार्गाने येण्यासाठी? आणि आव्हान म्हणजे आता पहिले आपण जर बघितलं 10-20 वर्षापूर्वी तर रस्ते चांगले नव्हते, गाड्या चांगल्या नव्हत्या, ऊन खूप असायचं, सोयीसुविधा कमी असायच्या. पण असं जसं आपण प्रगती करतो आहे तसं रस्ते चांगले आहे, गाड्या चांगल्या आहेत. तर आता माझं मत असं आहे की सर्वांना माहिती तर आहेच की आपल्याला कसं चालायचं आहे, कसं दर्शन करायचं आहे. तिथे मंदिराचं काम एवढं भव्य होतो आहे. सर्व असताना जेव्हा ते भावी भक्त इथून येतात त्यांची फक्त प्रकृती चांगली असावं, त्यांना जेवण मिळावं, त्यांना चहा मिळावा आणि रात्री जर झोपायचं असेल तर थोडीशी व्यवस्था व्हावं, हा याचं तात्पर्य आहे आणि तो आम्ही चांगल्या रीतीने तिथे साकारणार.